बीकॉम 5th सेमिस्टर, ॲडव्हान्स अकाउंट फर्स्ट, ॲडव्हान्स अकाउंट सेकंड आणि इन्कम टॅक्स हे तिघही सब्जेक्ट आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन क्लासेसमध्ये घेणार आहोत. तर आज आपण ॲडव्हान्स अकाउंट फर्स्ट हा जो सब्जेक्ट आहे त्याचा सिलेबस आपण डिस्कस करू. खूप चांगला सब्जेक्ट आहे, स्कोरिंग सब्जेक्ट आहे. हा सब्जेक्ट टोटल याला क्रेडिट पॉईंट आहे 4. आता 4 क्रेडिट पॉईंट आहे म्हणजे हा सब्जेक्ट महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे 60 मार्कांचा पेपर आहे, 60 मार्क्सचा पेपर आहे तुमचा, 40 मार्क्स तुम्हाला इंटरनल आहेत. तर ॲडव्हान्स अकाउंटिंग फर्स्ट याच्यामध्ये सर्वात पहिलं युनिट तुम्हाला दिलेलं आहे नंबर 1, रिसेंट ट्रेंड इन अकाउंटिंग. आता रिसेंट ट्रेंड इन अकाउंटिंग हे जे पहिलं युनिट आहे हे कम्प्लिटली थेरॉटिकल युनिट आहे. याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. याच्यावरती फक्त थेरॉटिकल म्हणजे असं समजा की तुमचं 12 मार्काचं टॉपिक आहे, 12 मार्काची थेरी तुम्हाला या टॉपिक वरती विचारली जाऊ शकते. तर याच्यामध्ये काय दिलंय, रिसेंट ट्रेंड इन अकाउंटिंग म्हणजे काय की सध्या नवीन टेक्नॉलॉजी येते, त्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अकाउंटिंग मध्ये भरपूर बदल आता आपल्याला दिसून येत आहेत. ठीक आहे, तर त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून इंडस्ट्रीजमध्ये, कंपनीमध्ये जे वेगवेगळे रिपोर्ट्स तयार केले जातात त्यालाच आपण रिसेंट ट्रेंड इन अकाउंटिंग म्हणतो. मग त्याच्यामध्ये तुम्हाला ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग याचा अर्थ काय की कंपनीमध्ये जे एम्प्लॉई असतात हे एम्प्लॉई कंपनीची सर्वात महत्वाची ॲसेट्स आहे आणि यांचा रिक्रुटमेंटसाठी, यांचा ट्रेनिंगसाठी, यांचा डेव्हलपमेंटसाठी किंवा यांचा स्किल इम्प्रूव्हमेंटसाठी कंपनी खूप पैसा खर्च करते. तर त्या खर्चांचा हिशोब ठेवून त्या एम्प्लॉईचं इकॉनॉमिकल व्हॅल्युएशन फाइंड आउट करण्याचं काम या मेथड्समध्ये केलं जातं, त्यालाच आपण ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग म्हणतो. त्याच्यानंतर नंबर 2, इन्फ्लेशन अकाउंटिंग. आता इन्फ्लेशन म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. इन्फ्लेशन म्हणजे महागाई. आता दिवसेंदिवस इन्फ्लेशन काय होत जाते, इन्क्रीज होत जाते आणि इन्फ्लेशनमुळे काय होत आहे, पैशाची जी क्रय शक्ती आहे ती कमी होत जाते. म्हणजे परचेस पॉवर ऑफ मनी ही रिड्यूस होत जाते, कमी होत जाते. मग त्याचा परिणाम कंपनीच्या ऍसेट्स वरती, कंपनीच्या लायबिलिटीज वरती होतो, कंपनीच्या प्रॉफिट्स वरती त्याचा इफेक्ट होतो. तर त्या ऍसेट्स लायबिलिटीजचा करंट व्हॅल्यूवर कशा पद्धतीने चेंजेस होत आहेत इन्फ्लेशनमुळे, त्याच्यासाठी काही रिपोर्ट क्रिएट केले जातात, त्यालाच आपण इन्फ्लेशन अकाउंटिंग असं म्हणतो. नंबर 3, व्हॅल्यू ऍडेड स्टेटमेंट. आता कंपनी सर्व्हिस प्रोव्हाइड करते, कंपनी मॅन्युफॅक्चरिंग करते, कंपनीचा पर्टिक्युलर प्रोडक्ट असतो. मग कंपनीचा प्रोडक्ट आणि कंपनीचा सर्व्हिसेसमुळे कंपनीचा व्हॅल्यू मध्ये किती ऍडिशन झालेलं आहे आणि त्या व्हॅल्यू ऍडिशनचा कंपनीचे शेअर होल्डर, कंपनीचे डिबेंचर होल्डर, कंपनीचे एम्प्लॉई, गव्हर्नमेंट यांना किती फायदा होतो. म्हणजे कंपनी आपल्या व्हॅल्युएशनचं डिस्ट्रीब्युशन या लोकांमध्ये कशा पद्धतीने करते याचे जे रिपोर्ट तयार केले जातात त्यालाच आपण व्हॅल्यू ऍडेड स्टेटमेंट असं म्हणतो. त्याच्यानंतर इंटेरियम फायनान्शियल रिपोर्ट. आता फायनान्शियल रिपोर्ट्स हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 11वी पासून आपण फायनल अकाउंट प्रिपेअर करतोय. प्रोप्रायटरी कन्सर्न फायनल अकाउंट्स, पार्टनरशिप फायनल अकाउंट, अशा अनेक फायनल अकाउंटचे रिपोर्ट आपण तयार केलेले आहेत. तर फायनल अकाउंटचे जे रिपोर्ट्स आहेत ते जनरली ऍट द एंड ऑफ द इयर, वर्षाच्या शेवटी तयार केले जातात. पण काही कारणास्तव ते रिपोर्ट्स हे वर्ष पूर्ण होण्याच्या आधी तयार केले जातात, ज्याला आपण क्वार्टरली किंवा हाफ इयरली रिपोर्ट म्हणतो. म्हणजे 3 महिन्याचे किंवा 6 महिन्याचे रिपोर्ट तयार केले जातात, त्यालाच इंटेरियम फायनान्शियल रिपोर्ट म्हणतात. तर ती कन्सेप्ट काय आहे, असे रिपोर्ट का तयार केले जातात, त्याचे रिझन्स काय, हे सर्व तुम्हाला या इंटेरियम फायनान्शियल रिपोर्टिंग मध्ये समजून घ्यायचं आहे. म्हणजे एवढंच लक्षात ठेवा की रिसेंट ट्रेंड इन अकाउंटिंग ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण की आता अकाउंटिंग क्षेत्रात मध्ये भरपूर चेंजेस आलेले आहेत. AI चा वापर होतोय, न्यू टेक्नॉलॉजीचा वापर होतोय, त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट तयार करणं सोपं होतंय. म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे, हे प्रॅक्टिकल आहे. ठीक आहे, तर याच्यावरती तुम्हाला फक्त थिअरेटिकल क्वेश्चन्स येणार आहेत. हे झालं तुमचं पहिलं युनिट. लक्षात ठेवा कोणतं आहे, रिसेंट ट्रेंड इन अकाउंटिंग. त्याच्यानंतर नंबर 2, सेकंड युनिट दिले तुमचं अमलगमेशन ऑफ कंपनी. अमलगमेशन ऑफ कंपनी, थिअरी अँड प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स.
की अमलगमेशन ऑफ कंपनी या टॉपिकवरती तुम्हाला थिअरॉटिकल अँड प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सुद्धा विचारलं जाईल. म्हणजे एक 4 मार्कांची थेरी विचारली जाईल शॉर्ट नोट्समध्ये आणि एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स विचारलं जाईल तुम्हाला. आता अमलगमेशन म्हणजे काय, तर याच्या आधी पण तुम्ही अमलगमेशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म किंवा कन्व्हर्शन ऑफ पार्टनरशिप फॉर्म इंटू लिमिटेड कंपनी असे काही टॉपिक तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयरला स्टडी केलेत. तर अमलगमेशन ऑफ कंपनी म्हणजे कंपनीचं एकत्रीकरण. आता कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये काय होतं की कॉम्पिटिशन खूप जास्त असते आणि एकाच प्रकारचे काम करणाऱ्या किंवा सेम प्रोडक्शन करणाऱ्या ज्या कंपन्या असतात त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन इतकी मोठ्या प्रमाणावर होऊन जाते की त्या कॉम्पिटिशनचा जो इफेक्ट आहे त्याच्यामुळे त्यांचं प्रॉफिट मार्जिन कमी होत जातं, कंपनीचं अस्तित्व टिकवणं कठीण होऊन जातं. मग अशा वेळेस ह्या ज्या 2 कंपन्या एकमेकांना कॉम्पीट करत होत्या, ह्या कंपन्या काय करतात, स्वतःचं अस्तित्व संपवून टाकतात, म्हणजे स्वतः डिझॉल्व्ह होऊन जातात. म्हणजे ज्या एक्झिस्टिंग कंपनीज आहेत, ठीक आहे, त्या एक्झिस्टिंग कंपनी डिझॉल्व्ह होतील आणि एक नवीन कंपनी फॉर्म केली जाते आणि या कंपनीच्या ऍसेट्स लायबिलिटीज त्या न्यूली फॉर्म कंपनीमध्ये ट्रान्सफर केल्या जातात. यालाच आपण अमलगमेशन ऑफ कंपनी असं म्हणतो. तर खूप छान टॉपिक आहे. त्याच्यानंतर 3 नंबरचे जे टॉपिक आहे ते ऍब्सॉर्प्शन ऑफ कंपनी. आता ऍब्सॉर्प्शन या केसमध्ये काय आहे की एखादी वीक कंपनी असेल, एखादी एक्झिस्टिंग कंपनी असेल, त्या एक्झिस्टिंग कंपनीचा ऍसेट्स लायबिलिटीज ही एखादी दुसरी कंपनी परचेस करून घेते, टेक ओव्हर करून घेते, बरोबर. म्हणजे न्यूली फॉर्म कंपनी असेल किंवा एखादी दुसरी कंपनी असेल, ती अस्तित्वात असलेल्या कंपनीचा सगळ्या ऍसेट्स लायबिलिटीज टेक ओव्हर करते. का टेक ओव्हर करते, स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी किंवा स्वतःची फायनान्शियल पोझिशन अजून स्ट्रॉंग करण्यासाठी, त्याचप्रमाणे ऑपरेशन इफिशियन्सी वाढवण्यासाठी किंवा कॉम्पिटिशन संपवण्यासाठी अशा कंपनीच्या ऍसेट्स लायबिलिटीज काय केल्या जातात, टेक ओव्हर केल्या जातात. ठीक आहे, यालाच आपण म्हणतो ऍब्सॉर्प्शन. म्हणजे ऍब्सॉर्प्शन मध्ये जी एक्झिस्टिंग कंपनी आहे ती डिझॉल्व्ह होऊन जाईल आणि त्याच्या जागेवर न्यूली फॉर्म कंपनी किंवा दुसरी एखादी कंपनी त्या कंपनीचे ऍसेट्स आणि लायबिलिटीज टेक ओव्हर करते. तर हे पण थिअरॉटिकल आणि प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहे. याच्यावरती पण तुम्हाला थिअरॉटिकल कन्सेप्ट आणि प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स तुम्हाला विचारलं जाणार आहे. नंबर 4 जे टॉपिक तुम्हाला दिलेलं आहे ते एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन. आता एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन कंपनीला जर खूप मोठ्या प्रमाणावर हेवी लॉस होत असेल, ठीक आहे, तर अशा वेळेस ती कंपनी काय करते की ती कंपनी स्वतः डिझॉल्व्ह होते, म्हणजे कंपनीचं डिझॉल्युशन केलं जातं आणि एक नवीन कंपनी फॉर्म केली जाते. आणि जी नवीन कंपनी फॉर्म केली जाते त्याच्यामध्ये जुनी जी एक्झिस्टिंग कंपनी होती जी आता डिझॉल्व्ह करतोय आपण, त्याच्या ऍसेट्स लायबिलिटीज या न्यूली फॉर्म कंपनीला ट्रान्सफर केल्या जातात आणि ऍसेट्स आणि लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन करून फायनान्शियल पोझिशन स्ट्रॉंग केली जाते. तर अशा पद्धतीने एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन समजतंय तुम्हाला. एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय, कंपनीची फायनान्शियल पोझिशन जर खूप वीक असेल, जर कंपनी इन्सॉल्व्हन्सी पोझिशनला येत असेल, कंपनी बँकरप्ट होणार असेल, तर अशा वेळेस कंपनी स्वतःचं अस्तित्व संपवते, एक नवीन कंपनी फॉर्म करते आणि नवीन कंपनी फॉर्म करताना जी एक्झिस्टिंग कंपनी आहे जी डिझॉल्व्ह करायची आहे त्याच्या ऍसेट्स लायबिलिटीज या न्यूली फॉर्म कंपनीला ट्रान्सफर केल्या जातात आणि त्याचं रिव्हॅल्युएशन करून कंपनीची फायनान्शियल पोझिशन जी आहे ती स्ट्रॉंग केली जाते, फायनान्शियल पोझिशन सुधारली जाते आणि तीच कंपनी पुढे मग कंटिन्यू राहते. त्याला आपण एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन म्हणतो, ज्याला आपण म्हणू रिकन्स्ट्रक्शन म्हणजे पुनर्रचना. त्याच्यानंतर नंबर 5 इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. आता इंटरनल रिकन्स्ट्रक्शन ऑफ कंपनी, रिकन्स्ट्रक्शन एक्सटर्नल आणि इंटरनल असे 2 आहेत. मग एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन मध्ये आपण काय बघितलं की कंपनी डिझॉल्व्ह करायची, न्यू कंपनी फॉर्म करायची, ठीक आहे. पण इंटरनल रिकन्स्ट्रक्शन मध्ये जी एक्झिस्टिंग कंपनी आहे ती डिझॉल्व्ह न करता शेअर होल्डर, डिबेंचर होल्डर्स किंवा बँक लोन वगैरे असेल तर बँकांच्या मदतीने, सप्लायर्स असतील, सन्ड्री क्रेडिटर्स यांच्या मदतीने यांना रिक्वेस्ट करून यांचे व्हॅल्युएशन चेंज केले जाते, लायबिलिटीज रिड्यूस केल्या जातात, ठीक आहे. कारण की लायबिलिटीज जर रिड्यूस केल्या तर प्रॉफिट इन्क्रीज होईल आणि कंपनीचं जे ऍसेट्स आहे त्याचं रिव्हॅल्युएशन केलं जातं आणि रिव्हॅल्युएशन करून काही ऍसेट्सचा ज्या व्हॅल्यूज आहे
त्या रिव्हॅल्यूड केल्या जातात, त्या इन्क्रीज केल्या जातात आणि ऍसेट्स आणि लायबिलिटीज यांचं रिव्हॅल्युएशन करून कंपनीची जी फायनान्शियल पोझिशन आहे ती स्ट्रॉंग केली जाते, की जेणेकरून कंपनी डिझॉल्व होण्याची वेळ येणार नाही, कंपनी बंद होण्याची वेळ येणार नाही. तर इंटरनल रिकन्स्ट्रक्शन मध्ये काय केलं जातं, तर कॅपिटल, लायबिलिटीज, ऍसेट्स यांचं रिव्हॅल्युएशन करूनच कंपनी काय करते, फायनान्शियल पोझिशन करेक्शन करते. त्यालाच आपण म्हणतो इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. म्हणजे एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन मध्ये कंपनी डिझॉल्व होईल, न्यू कंपनी फॉर्म होईल. पण इंटरनल रिकन्स्ट्रक्शन मध्ये कंपनीचं डिझॉल्युशन होत नाही, लिक्विडेशन होत नाही. जी एक्झिस्टिंग कंपनी आहे तीच कंपनी आपल्या ऍसेट्स आणि लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन करून इंटरनल रिकन्स्ट्रक्शन करत असते. तर या पद्धतीने 5 टॉपिक आहेत तुम्हाला आणि 6वं जे युनिट तुम्हाला दिलेलं आहे नंबर 6 ते दिले बँकिंग कंपनीज फायनल अकाउंट्स. आता फायनल अकाउंटची जी कन्सेप्ट आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की फायनल अकाउंट्स मध्ये वेगवेगळे टाइप्स ऑफ बिझनेस असतात आणि टाइप्स ऑफ बिझनेस प्रमाणे आपण वेगवेगळ्या बिझनेसचा वेगवेगळ्या पद्धतीने फायनल अकाउंट तयार करतो. जसं प्रोप्रायटरी कन्सर्न आहे जे आपण 11वी मध्ये फायनल अकाउंट्स बघितलंय, पार्टनरशिप फायनल अकाउंट असेल जे तुम्ही 12th मध्ये बघितलं असेल, त्याचप्रमाणे कोऑपरेटिव्ह फायनल अकाउंट, लिमिटेड कंपनीचं फायनल अकाउंट आपण केलेलं आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला बँकिंग कंपनीचं फायनल अकाउंट करायचंय. आता बँकिंग कंपनीचा जो फायनल अकाउंटचा जो फॉर्मॅट आहे तो न्यू फॉर्मॅट आहे, ठीक आहे. याच्यामध्ये रिलेव्हंट प्रोव्हिजन ऑफ बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 या ऍक्ट प्रमाणे जो फॉर्मॅट दिलेला आहे त्या फॉर्मॅट प्रमाणे तुम्हाला बँकिंग कंपनीचं फायनल अकाउंट प्रिपेअर करायचंय. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शेड्यूल्स आहेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स आणि बॅलन्स शीट. तर ते शेड्यूल्स तुम्हाला सगळे लक्षात ठेवावे लागतील आणि खूप छान टॉपिक आहे, स्कोरिंग सब्जेक्ट आहे आणि स्कोरिंग टॉपिक आहे आपण, ठीक आहे. तर या पद्धतीने तुमचे 6 युनिट हे ऍडव्हान्स अकाउंट फर्स्ट मध्ये दिलेले आहेत. एकदा पुन्हा रिवाइज करतो कारण की सिलेबसला सुरुवात करण्याच्या आधी, कोणत्याही टॉपिकला सुरुवात करण्याच्या आधी किंवा सब्जेक्ट ऍक्च्युअल स्टडी करण्याच्या आधी तुम्हाला सिलेबस व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. तर हे 6 युनिट्स काय करा, व्यवस्थित लक्षात ठेवा. बघा पहिलं युनिट काय होतं तुमचं, पहिलं युनिट होतं रिसेंट ट्रेंड इन अकाउंटिंग. रिसेंट ट्रेंड इन अकाउंटिंग त्याच्यामध्ये ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग, इन्फ्लेशन अकाउंटिंग, व्हॅल्यू ऍडेड स्टेटमेंट, इंटेरियम फायनान्शियल रिपोर्ट्स. सेकंड टॉपिक आहे अमलगमेशन ऑफ कंपनी, कंपन्यांचं अमलगमेशन करायचंय तुम्हाला. नंबर 3 ऍब्सॉर्प्शन ऑफ कंपनी. नंबर 4 एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन, इंटरनल रिकन्स्ट्रक्शन आणि बँकिंग कंपनीज फायनल अकाउंट्स. या पद्धतीने 6 युनिट तुम्हाला दिलेले आहेत. अगदी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप आपण एक युनिट कंप्लीट करणार आहे. आपला उद्देश फक्त एक्झाम मध्ये चांगले मार्क मिळवणं नाहीये, तर प्रॅक्टिकली सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे. कारण की अकाउंटिंग क्षेत्रामध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर फक्त पास होऊन चांगले मार्क मिळवून चालणार नाही, तर जे युनिट तुम्हाला आहेत, जे सब्जेक्ट तुम्हाला आहे त्याचं तुम्हाला व्यवस्थित नॉलेज असणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून आता काळजी करायची गरज नाही. आपण आता या ऍडव्हान्स अकाउंट फर्स्ट एक टॉपिकला जेव्हा स्टार्ट करू तेव्हा अगदी बेसिक पासून आपण घेणार आहे. म्हणून ज्याचं अकाउंटिंग फाउंडेशन वीक असेल, ज्याला अकाउंटिंग जास्त जमत नसेल, त्यालाही अकाउंटिंग मध्ये काही अडचण येणार नाही. तर ज्यावेळेस आपण हे सब्जेक्ट स्टार्ट करू त्याच्या आधी तुम्ही काय करायचं, सगळ्यांनी एक सेपरेट रजिस्टर्ड बनवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आधी सिलेबस पूर्ण नोट डाऊन करून घ्यायचं, ठीक आहे. नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी याच्यामध्ये जे विद्यार्थी बीकॉम स्ट्रीम मध्ये ऍडमिशन घेतलेले आहेत, ज्यांना अकाउंट विषयाचा क्लास ऑफलाईन करणं शक्य नसेल, त्यांच्यासाठी आता ऑनलाईन क्लासेस आपण सुरू केलेले आहेत. तर बीकॉमचा फर्स्ट सेमिस्टर पासून तर बीकॉमचा लास्ट सेमिस्टर पर्यंत विद्यार्थ्यांसाठी अकाउंटचा बॅचेस आता ऑनलाईन सुरू झालेले आहेत. त्याच्यासाठी जर विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर तुम्ही प्ले स्टोअर वर जाऊन MAC अकॅडमी, मॅक अकॅडमी हे एक ऍप डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ऍप या पद्धतीने तुम्हाला दिसेल. या ऍप मध्ये गेल्यानंतर पेड कोर्सेस याच्यावर क्लिक करा. पेड कोर्सेस मध्ये गेल्यानंतर तुम्हाला जी बॅच जॉईन करायची असेल ती बॅच या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकतात. तर बीकॉमचा फर्स्ट सेमिस्टर ते बीकॉम लास्ट सेमिस्टर पर्यंत अकाउंट, कॉस्टिंग, मॅनेजमेंट अकाउंट्स, ऍडव्हान्स अकाउंट फर्स्ट, ऍडव्हान्स अकाउंट सेकंड, फायनान्शियल अकाउंटिंग, इन्कम टॅक्स, GST अशा सर्व सब्जेक्टच्या बॅचेस आता ऑनलाईन अवेलेबल आहेत.
अगदी सोप्या पद्धतीने समजेल अशा पद्धतीने या ठिकाणी ऑनलाईन तुमचे क्लासेस होणार आहेत. त्याच्यामुळे अकाउंट्स मध्ये आता फेल होण्याची गरज नाही. ज्या विद्यार्थ्यांना सेपरेट बॅच जॉईन करायची असेल ते सेपरेट बॅच जॉईन करू शकतात. जसं बीकॉम 5th सेमिस्टर, बीकॉम 5th सेमिस्टर, ऍडव्हान्स अकाउंट फर्स्ट, ऍडव्हान्स अकाउंट सेकंड, इन्कम टॅक्स हे सेपरेट बॅचेस पण आहे. आणि ज्यांना तिघही बॅचेस जॉईन करायचे असतील तर तिघं बॅचेस एकत्र म्हणून या ठिकाणी कोर्स तयार केलेला आहे. TY बीकॉम 5th सेमिस्टर ऍज पर NMU पॅटर्न कंबो कोर्स या ठिकाणी तयार केलेला आहे. तो कोर्स तुम्ही सिलेक्ट करू शकतात. तर या पद्धतीने ऑनलाईन बॅचेस जॉईन करा आणि अकाउंट्स व्यवस्थित समजून घ्या, सोप्या पद्धतीने समजून घ्या आणि अकाउंट्स मध्ये भरभरून मार्क मिळवा.